विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे। सलग तिसऱ्या आठवड्यात विरोधकांनी अमित शहांच्या अनुपस्थितीविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। विरोधक ऐकायलाच तयार नसल्यानं बुधवारी अखेर अमित शहांनी प्रतिक्रिया देत चर्चेची तयारी दर्शवली आहे, ज्यावर पुन्हा एकदा राहुल गांधींचा विरोधकांनी पलटवार केला, ज्यामुळे बुधवारी अमित शहा विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। बघूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अनुपस्थितीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। बुधवारी दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। लोकसभेत विरोधकांनी चंदाचोरच्या घोषणा दिल्या, तर तिकडे राज्यसभेतही विरोधक आक्रमक झाले। राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली, तर विरोधक दिशाभूल करतायत असा पलटवार जेपी नड्डा यांनी केला। हम जानते हैं और मैं यही चाहता हूं कि जिनके नाम से बिल है किसी कारण वो एब्सेंट है तो चलेगा। ये रोज का यही धंधा हो गया। आप बुलाइए उसको, बुलाइए सदन में बुलाइए। सदन को गुमराह कर रहे हैं। सरकार ने स्पष्ट रूप में कहा है कि हम हर तरीके की चर्चा करने के लिए तैयार हैं और आप चर्चा से भागो मत। दरम्यान विद्यार्थी आंदोलनावर चर्चेची सरकारची तयारी आहे, मात्र विरोधक चर्चेसाठी तयार नाही आहेत। विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू द्यावं असं आवाहन गृहमंत्री अमित शहांनी केलंय। तसंच अधिवेशन सुरू झाल्यापासून दररोज संसदेमध्ये येत असल्याचा दावाही शहांनी केलाय। दरम्यान गेल्या 20 दिवसांपासून अमित शहा कुठे होते असा सवाल राहुल गांधींनी विचारलाय। विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आणि गोळीबाराचे आदेश कोणी दिले याची उत्तर आम्हाला हवीत असा पलटवार राहुल गांधींनी शहांवर केलाय। भारतीय जनता पार्टी की मोदी जी के नेतृत्व में सरकार, एनडीए की मोदी जी के नेतृत्व में सरकार हर चीज पर चर्चा के लिए तैयार है। संसद वो चलने दे बस। संसद में चर्चा करने के नियम बने हैं, तरीके बने हैं। अब मुझे कोई कहता है कि आप एक स्टेटमेंट दे दो, इतने गंभीर मसले पर इस तरह से चर्चा नहीं हो सकती है। We're not interested in him giving us a lecture or a discussion. We're interested in one simple thing. Who gave the order to shoot those students? Who blinded one of the students? Who shot one of the students in the ear? Who gave the order to beat the students with lathis, with nails? दिल्ली आणि झारखंडच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधक संसदेबाहेर आक्रमक झाले होते। दिल्ली लाठीचार्ज प्रकरणावरून विरोधकांनी आंदोलन करत सरकारवर हल्लाबोल केला, तर दुसरीकडे झारखंड लाठीचार्ज प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीवर टीकास्त्र डागलं। जब हजारों छात्र इकट्ठे होते हैं, उनकी एक मांग है, आप उन पे लाठी बरसाते हो, आप उन पे पेलेट गन चलाते हो, बिहार में उन पे AK-47 चलाते हो, तो आप जवाबदेह नहीं हो जनता के प्रति? तो हम चुप बैठे बस। संजय राऊत यांनीही अमित शहांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधलाय। जोपर्यंत विरोधी पक्षाबाबत अमित शहांच्या मनातलं भय नष्ट होणार नाही, तोपर्यंत ते संसदेत येणार नाही। अमित शहा घाबरलेत, त्यामुळे संसदेत येण्याचं धाडस करत नाहीत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तर राहुल गांधींचा पळपुटीपणा देशाने पाहिल्याचा पलटवार भाजपनं केलाय। जोपर्यंत अमित शहांच्या मनातलं भय नष्ट होत नाही विरोधी पक्षाविषयीचं, तोपर्यंत ते संसदेत येणार नाहीत। अमित शहा इतके घाबरलेले आहेत, मोदी इतके घाबरलेले आहेत की त्यांना संसदेमध्ये येण्याचं धाडसच होत नाही। यावं ना, 16-17 दिवस होत आले, देशाचे सरकारचे 2 प्रमुख नेते संसदेमध्ये यायला तयार नाही आणि त्यांच्या वतीनं कोणीतरी एक मंत्री तडजोडीच्या मसुदे घेऊन येतो आहे, हे चालणार नाही। काल संसदेमध्ये कोण घाबरलं हे देशाने बघितलंय। अमित भाई शहा संसदेमध्ये आले आणि राहुल गांधींनी संसदेपासून पळ काढला। अमित भाई शहा संसदेमध्ये उभं राहिल्यानंतर पळपुटेपणा करणारे, पळून जाणारे राहुल गांधी आहेत। राहुल गांधी लोकसभा इलेक्शनमध्ये देखील पळून गेले, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील फॉरेनला पळून गेले आणि आता 15 दिवसापूर्वी देखील कुठेतरी फॉरेनला कुणासोबत तरी पळून गेल्याचे चित्र या देशाने बघितलेलं आहे।
त्यामुळं पळपुटा कोण आहे आणि प्रश्नांना सोडणारा, प्रश्नांना सामोरं जाणारा कोण आहे हे देशाला माहिती आहे. संसदेचं अधिवेशन सुरू होऊन आता तिसरा आठवडा सुरू झालाय, पण एकही दिवस गोंधळाशिवाय जात नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत विरोधक सातत्यानं टीका करतायत. आता अमित शहानी संसदेत नव्हे पण संसदेच्या बाहेर बोलताना उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता तरी अधिवेशनाची ही कोंडी संपणार का, की हा गोंधळ असा सुरू राहणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.